तर बातमीपत्राच्या सुरुवातीलाच आपण थेट माळशिरसमध्ये जातोय। आज संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे ते माळशिरसमधल्या मार्कडवाडीकडे, कारण मार्कडवाडीमध्ये आज बॅलेट पेपरवर मतदान घेतलं जाणार आहे। प्रशासनाने गावामध्ये जमावबंदी लागू केलेली आहे, मोठा पोलीस बंदोबस्त लावलेला आहे। एक वेळ बुलेट झेलू मात्र बॅलेटवर मतदान करूच असा पवित्रा या ग्रामस्थांनी घेतलेला आहे। त्यामुळे प्रशासनाचे आदेश जुगारून हे ग्रामस्थ मतदान करणार की प्रशासन गावकऱ्यांना मतदानापासून रोखणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सचिन जाधव थेट मार्कडवाडीमध्ये पोहोचलेले आहेत। सचिन, आता वाजलेले आहेत 9, यानंतर 8 वाजता मतदानाला सुरुवात होणार होती, मात्र अजून मतदानाला सुरुवात झालेली नाहीये। जानकरांचा नक्की निर्णय काय झालेला आहे? किती ग्रामस्थ तिथे जमलेले आहेत? नक्कीच आपण पाहतो की मार्कडवाडीमध्ये मतदान 8 वाजता सुरू होणार होतं, मात्र अजूनपर्यंत मतदान सुरुवात झालेली नाही। या ठिकाणी आमदार आणि उपाधीक्षक जे आहेत ते दोघं एकमेकांशी चर्चा करतायत। खरं तर आत्ता काय भूमिका घ्यायची या ठिकाणी होणाऱ्या मतदानासंदर्भात मार्कडवाडीमध्ये आत्ता खरं तर मोठा पोलिसांचा बंदोबस्त आहे। राजकीय आणि या ठिकाणी राजकीय खरं तर लोक आहेत, नागरिक आहेत, त्यांना मतदान करायचं आहे मार्कडवाडीतल्या ग्रामस्थांना। मात्र या ठिकाणी आत्ता आमदार आणि उपाधीक्षक जे आहेत ते अकलूज विभागाचे ते या ठिकाणी आता चर्चा करतात, कारण अजूनपर्यंत बॅलेट पेपरवर मतदान करताना खरं तर हा सगळा बंदोबस्त आपण पाहतोय। मार्कडवाडीची शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये मोठा पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे, जेणेकरून या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा बंदोबस्त ठेवला असताना आता आमदार उत्तम जानकर आणि उपाधीक्षक आहेत तिथले नारायण शिरगावकर हे दोघं एकत्र बातचीत करत आहेत। या ठिकाणी यांच्या एकमेकांच्या बातचीतीनंतर जी काय माहिती समोर येते ते पाहावं लागेल, कारण जवळपास 8 वाजता हे मतदान सुरू होणार होतं, ते अजूनही सुरू झालेलं नाहीये। या ठिकाणी या गावामध्ये 144 कलम अंतर्गत जमावबंदीचा आदेश आहे। काल पुढील 5 तारखेपर्यंत हा आदेश असताना खरं तर आत्ता अजून जवळपास 1 तासानंतरही या ठिकाणचं बॅलेट पेपरचं मतदान सुरू झालेलं नाही। त्यामुळं या ठिकाणी प्रशासन काय भूमिका घेणार हे महत्त्वाचं आहे। दुसरीकडे प्रशासनाचा बॅलेट पेपरवर मतदान करून देण्याचाच विरोध होता, त्यामुळं आत्ता या ठिकाणी आपण पाहतोय की माळशिरसचे आमदार आहेत उत्तम जानकर आणि या ठिकाणचे जे उपाधीक्षक आहेत नारायण शिरगावकर हे दोघं चर्चा करतायत या ठिकाणी काय करायचं, कारण जमावबंदी आदेश लागू असताना मोठ्या संख्येने आता गावामध्ये लोक जे आहेत ते चौकामध्ये आहेत। अजून 1 तासानंतर तर प्रशासन विरुद्ध ग्रामस्थ असा मोठा संघर्ष इकडे बघायला मिळतो। या संपूर्ण परिस्थितीवर सचिन आपली अशीच नजर असू द्या। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर मार्कडवाडीतल्या ग्रामस्थांना नक्की काय वाटतं या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी जाणून घेतलेलं आहे, आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात। माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडीमधील ग्रामस्थ मतदान कधी होणार याची वाट बघत खरं तर या ठिकाणी सगळे बसलेले आहे। बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी या नागरिकांना आज मतदान बॅलेट पेपरवर होणार आहे, त्यासाठी खरं तर हे नागरिक आले आहेत। माझ्यासोबत काही नागरिक आहेत। काय मतदान करायला आले? मतदान करायला आलोय तर कशाला आलोया? आम्ही मत करून आमची मतं कुठे गेली ती आम्ही विचारतोय, तपासतोय। आम्ही एवढं आता केव्हापासून मतदान करतो, इंदिरा गांधीच्या आधीपासून पहिलं चक्र होतं, शिक माराय 15 दिवस आम्हाला शिकवायला लागत होतं। आता ही टॉनिंग आली की लगेच बटन दाबलं कुणीकडे जातं त्याचा पत्याच नाही। आमचं गाव चेक करायचं आहे आम्हाला। आता असं करता येत नाही, एकदा मतदान केलंय तुम्ही करत नाही, पोलिस कालची आले ती हायची का माझ्या बरोबरच याग मी तेव्हा किती वर्ष झाले ती मी मतदान करतोय। मतदान करायचंच आहे, मतदानच करणार आहे मी। मतदान सुरू होईल असं वाटतंय। अनेक नागरिक मतदानाची कार्ड घेऊन महिलाही आलेल्या आहेत। आम्हाला मिशनीत काहीतरी फॉल्ट झाल्यासारखं वाटतंय। आम्ही मतदान भरपूर आमच्या गावातील लोकांनी केलं होतं। नक्कीच आपण पाहतो की हे सगळे हात वर करून आम्ही मतदान करणार आहोत असं सांगत आहेत, मात्र मोठ्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्त मार्कडवाडीत आहे। अजून मतदानाला सुरुवात झालेली नाही। बॅलेट पेपरवर मतदान करण्यासाठी या सगळ्यांचा कॅमेरामन सुमितसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, मार्कडवाडी, माळशिरस।